सजा देनी चाहिए। जिस तरह से माहौल बिगड़ा हुआ है इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। सामाजिक तत्व यहाँ की जो शांति को भंग करते हैं उन लोगों को तुरंत उनके ऊपर कार्रवाई करना है, उनका कड़ी से कड़ी सजा देना है। उनका समाज विरोध शक्तियों को तुरंत कंट्रोल करना है। इधर आप देख रहे हैं बाउंड्री इंडिया टीवी। 2 दिन जो विवाद हुआ था हिंदू मुस्लिम का, उसको लेकर देखेंगे ये जो माहौल है काफी गर्म होते दिखाई दे रहा है। आज नीतीश राणे मीरा भाईंदर का दौरा करने आए हैं और जो 2 दिन पहले जिन लोगों को जो चोटें आई थी, जो घायल हुए थे, उनसे आज वो मुलाकात किए। उसके साथ साथ वो कमिश्नर ऑफिस आए हैं सीपी से मिलने के लिए और उनके साथ में ये जो राम भक्त आप देख सकते हैं किस तरह से जय श्री राम और हर हर महादेव के नारे लगा रहे हैं। और इनका एक ही कहना है कि जो भी आरोपी है उन्हें जल्द से जल्द गिरफ्तार किया जाए। जब तक उन्हें इन आरोपियों को गिरफ्तार नहीं किया जाएगा तब तक ये शांत बैठने वाले नहीं है, क्योंकि राम भक्तों के ऊपर, निहत्थे राम भक्तों के ऊपर लोगों ने मारा है, चाहे महिला हो चाहे पुरुष हो, सबके ऊपर हमला किया गया है। यही तो आक्रोश है इन सब राम भक्तों में। आप देख सकते हैं किस तरह से आक्रोश है, एक ही नारा लगा रहे हैं जय श्री राम जय श्री राम। आज यहाँ पे नीतीश राणे सीपी ऑफिस आए हैं। आज उनके साथ में 145 की विधायक गीता जैन, भाजपा के नेता 145 चुनाव प्रमुख एडवोकेट रवि व्यास और पूर्व आमदार नरेंद्र मेहता यहाँ पे मुलाकात करने आए हैं। इसलिए उनसे बात करते हैं उन्होंने क्या प्रतिक्रिया दी इस विषय को लेकर। आज आपल्या मीरा रोड मध्ये सर्वात प्रथम मी एक स्पष्ट करतो की मी इकडे कुठला आमदार किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाहीये। मी एक हिंदू म्हणून माझ्या हिंदू समाजाबरोबर उभं राहण्यासाठी, हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी, सकल हिंदू समाज बरोबर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे। हा दौरा कुठला राजकीय नाहीये, पण माझा समाज, हिंदू समाज, त्याला जे काय वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे, त्याला जे आव्हान जे दिलं जात आहे, त्यासाठी मीरा रोडच्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो की तुम्ही बिलकुल घाबरण्याची गरज नाही। आपल्या राज्याचे गृहमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी आहेत। देवेंद्र फडणवीसजींच्या या सगळ्या घटनेवर फार बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि जे जे काय इथे रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमान जे काय मस्ती करतायत, नया नगर मध्ये त्यांना असं वाटतंय की तो नया पाकिस्तान म्हणून तिथे ठेवलाय। या कुठल्याही गोष्टी आम्ही सहन करणार नाही हे स्पष्ट संदेश देण्यासाठी आज आमचा हा दौरा इथे लागलेला आहे। मी काही पीडित कुटुंबांना स्वतः भेटलेलो आहे। एवढी यांची हिंमत आहे की आमच्या बजरंगबलीच्या फोटोवर तोंडात बोट घालून उलटी करण्याची हिंमत हे लोकांनी केलेली आहे। आमच्या माता भगिनी ज्यांचा त्या दिवशीच्या मोर्चामध्ये काही संबंध नव्हता, त्यांना पकडून त्यांना मारलं गेलं आणि मारताना त्यांना हे सांगितलं गेलं की क्या तेरा राम बचाने आएगा क्या। मी या जिहाद्यांना सांगतो, तुम्ही माझं ऐकत असाल, हा व्हिडिओ सगळीकडे मुद्दामून बघा। यापुढे अशा पद्धतीने कोणालाही माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला वाकड्या नजरेने पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता न करता इथे तमाशा करण्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने इथे येऊ। नया नगरचे कोणीही लाड यापुढे करणार नाही। मी आता पोलीस आयुक्तांना पण सांगितलंय की तिकडचे बॅरिकेड 24 तास मध्ये हटवले पाहिजे आणि 24 तास मध्ये अगर ते बॅरिकेड हटवले नाही तर आम्ही स्वतः तिथे जाऊन बॅरिकेड तिथे हटवून टाकणार आणि आम्ही तिथे रस्ता मोकळा करणार। तो जो काय एक मुलगा जो पकडला गेला त्याचा व्हिडिओ फिरतोय बघा सगळीकडे, कोणाकडे असेल तर जरा दाखवा तो व्हिडिओ। माझ्याकडे द्या जरा एक कोणीतरी दाखवा मला जरा। मुद्दामून दाखवायचंय की त्या व्यक्तीचा विषय नाहीये, तो जे काय बोलतोय त्या व्हिडिओ मध्ये
हे जे काय तो बोलतोय हा या व्यक्तीचा विषय नाहीये, पण ही जी काय मानसिकता आहे, ही जी काय वृत्ती आहे, ही आम्हाला ठेचून काढायची आहे. हा जो काय आत्मविश्वास त्याचा आमच्या पोलिसांवर आहे, तो पहिलाच बोलतोय का इथे बॅरिकेड लागणार आहेत आणि तसे बॅरिकेड लागलेले आहेत. तो पहिलाच बोलतोय का यूपी समज के रखा है क्या? म्हणजे इकडचे जे काही पोलीस आहेत तो त्या नया नगरचा जो पियायला सांगेन, तुझी आता बिर्याणी अगर तुझी जिरली असेल ना, ते आता वेगळी जिरवण्यासाठी यावेळीचं अधिवेशन येऊन दे, आम्ही दाखवतो तुला तुझे ते जिहादी तुला वाचवायला येतात काय. एका वर्षामध्ये त्या नया नगरमध्ये 35 मुलींचं धर्मांतर झालेलं, हिंदूंचं 35. तिकडचा राहणारा तो हिंदू समाज तो भीतीच्या वातावरणामध्ये आहे. केसेस होतात, हिंदू संघटनेवर केसेस होतात, हिंदू समाजाला टार्गेट केलं जातं. त्या दिवशी पण तो लाठीचार्ज झाला. काय चूक होती त्या हिंदूची जे काही 22 तारखेला तिथे बाहेर निघाले होते. 22 तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता. मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे धिंगाणे घातले, तुमच्या महिलांना आम्ही थांबवून त्यांना विचारलं की अभी क्या तेरा ऊपर वाला बचाने आएगा क्या? मग चालेल क्या तुम्हा लोकांना? रील बनवले जात आहेत. रील मी दाखवले आता पुलिस कमिश्नरला कि 10 मिनट के लिए पुलिस को छुट्टी दे दो, जंग छिड़ गई है, असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विटरवर टाकतायत. म्हणजे एवढी हिंमत? या देशात या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार. तिकडे नया नगर मध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे आधार कार्ड चेक केले जात होते. आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे ते नया नगरचे कोणाचे लाड होतात. अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवलंय, आम्ही असं ऐकलं अतिक्रमण हटवतायत. यापुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाहीत तर मग बुलडोजर आम्ही पण इथे आणू शकतो. आणि असे बुलडोजर ते चालू ना की मग परत कोण बुलडोजरकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. असे बुलडोजर सगळीकडे चालून घेऊ, सगळी माहिती आमच्याकडे आहे. म्हणून हे सगळी जी काय मस्ती चालू आहे या निमित्ताने मी पोलिसांना आताच सांगितलेलं आहे, तुमच्या ह्या कृतीमुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब होत आहे, आमच्या सरकारचं नाव खराब होत आहे. तुम्ही अगर व्यवस्थित अगर काम केलं नाही तर पुढे काय करायचं आहे ना आम्ही आमच्या ह्याच्यातून दाखवतो, तुम्हाला कृतीतून दाखवतो. विधानसभा आहे, मग सस्पेन्शन ऑर्डर हातात आले ना मग रडत बसायचं नाही, तेव्हा मग ते जिहादी वाचवायला येणार नाही. म्हणून या सगळ्या परिस्थिती बदलावी यासाठी मी इथे आलेलो. पोलिसांशी जे बोलायचं होतं मी आणि माझे अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रतिष्ठान हुई थी मंदिर की, इसके दोषी हम लोग सब मना रहे थे, लेकिन नया नगर में पता नहीं क्या हुआ, एक भगवा ध्वज देख करके उन्होंने तोड़फोड़ चालू की, हमारी महिलाओं को मारा, हमारे लोगों को मारा. तो ये जो चीज़ें हैं, ये जो क्रूरता आपके अंदर भरी हुई है, ये जिहादी बंदी जो भरी हुई है, तो आप जो चीज़ आप जो क्रूरता दिखा रहे हो भैया, ये हिंदुस्तान है, ये भारत है, ठीक है. कि हम सब यहाँ पे आज इकट्ठा हुए हैं, कारण है कि नया नगर में जो कार्य हुआ है वो चीज़ आइंदा ना हो. बहुत गलत हुआ है मीरा रोड में. हमको सनातन धर्म भाइयों को मेरा प्रणाम, जय श्री राम. जो हमारी माताओं बहनों के ऊपर जो अत्याचार हुआ है, हम सनातन धर्म सभी एक साथ आज यहाँ पर खड़े हैं. आज जिस तरीके से सनातन धर्म के ऊपर अत्याचार हो रहा है, जय